अध्याय दुसरा. श्री सद्गुरु संतवर्य योगीराज शंकर महाराज समर्थ. जय जय महाराज श्री शंकर. भक्तांना जे कल्याण कर, स्मरता होती सुख खर. नमन त्यांना असो हे. श म्हणजे कल्याण तर, कर म्हणजे जो करणार, कल्याण करी जो खरोखर. शंकर त्यांना म्हणतात. शंकर महाराजास माझी विनंती, आपले चरित्र गहन अति, थक्क होऊनी जाते मती. लेखनी काय लिहिल आपले चरित्र जे असत, त्याविषयी पुस्तकेही प्रकाशित. लोकही बरेच काही सांगत, विविध साधने अशीही. कोठे लागत असे संगती, कोठे जाणवते विसंगती. कोठे तर वादविवाद होती, कोठे काही भलतेच. असा तुमच्या चरित्राचा मार्ग काटाकुट्यांचा, त्यातून मार्ग काढायचा अत्यंत कठीण काम आहे. तुम्हीच मला सांगावे, तुम्हीच मला सुचवावे, तुम्हीच मला कौल द्यावे. निवाडा करावा तुम्हीच, करावे विचारांचे स्फुरण, करावी कल्पनांची उधळण. लेखन व्हावे रामबाण, स्फूर्ती ऐशी स्फुरावी, घटना स्फुराव्या सरसर. लेखनी चालावी झरझर, लिहून व्हावे भरभर. दिव्य चरित्र आपुले, माझ्या मानवी बुद्धीतुनी. विनंती केली आपुल्या चरणी, आपलीच सारी ही करणी. करते करविते आपण, आपल्या चरणास स्पर्शून. आपला आशीर्वाद देऊन, वेगात झालेले चरित्र लेखन. जय शंकर म्हणून जन्म झाला मातेविन, ऐसे आले का कोठे घडून. मातेचा अधिकार म्हणून त्रैलोक्यात श्रेष्ठच, मातेविन महाराज जन्मले. हे तो अघटित पहा घडले, अयनी संभव उतरले. धरणीवरती महाराज 9 महिने वागविला, ज्या स्त्रीने पोटचा गोळा, त्या स्त्रीच्या स्तनाला पान्हा फुटतो प्रसवता. 9 महिने उदरात बालका सजी पोषित, तिलाच पान्हा फुटतो असत. त्रिकालबाधित सिद्धांत, मातेविन जन्म होत नसे, महाराज मातेविन जन्मले तसे. पहिला चमत्कार हा असे महाराजांच्या जन्माचा, मातेविन पान्हा न फुटणार. परी चिमणाजींच्या पत्नीस तर, महाराजास घेता मांडीवर, पान्हा फुटला जोरात. महाराजांच्या जन्मांचा चमत्कार दुसरा हा गमतीचा, हाच बालक त्या माऊलीचा. सिद्ध सहजच जाहले, हीच माता महाराजांची. सिद्ध होतसे सहजची, कशी पहा चमत्काराची. रीत न्यारी असेही, चिमुकला बालक पाहुनी. दाटले आनंदाश्रू नयनी, अष्टभाव आले उसळूनी. उभयतांच्या मनात ही वार्ता अंतापुरात, वायू वेगाने पसरत. नागरिक सारे चकित होत, वृत्त कळता क्षणी. पाहण्या त्या बालकाला लोकांचा बळका जमला. जो तो चिमणाजींच्या घराला वेढा देऊनी थांबले. लोक पाहती विस्मयाने, चिमणाजींच्या पत्नीने घेतले मांडीवर आनंदाने. बाजू लागली वात्सल्ये, मातेस प्रेम पान्हा फुटला. बाळ दिदू पिऊ लागला, कौतुक वाटले सर्वांना. भारावून गेले ते, धन्य चिमणाजी हो भले. आधी त्यांना स्वप्न पडले, स्वप्नाप्रमाणे सारे घडले. स्वप्न खरे जाहले, ऐसे लोक वर्णन करती. जे आरंभी दोष देती, तेच नंतर भूषविती. चिमणाजी सयापरी, चिमणाजींच्या पत्नीचे. इतक्या 6 दिवसांचे अतृप्त मातृहृदय तिचे, आज तृप्त जाहले. मातृत्व हा श्री जीवनाचा क्षण अत्यंत मोलाचा, आनंदाचा मोलाचा. फलश्रुतीचा असेच झाड लावले हौसेनी, पाणी घातले नियमानी. जर ते न बहरले फुलाफळांनी, काय उपयोग वृक्षाचा. मुद्दाम गाय घेतली चांगली, नित्य वैरण तिला घातली. ती जर का न व्यायली, केवळ खाण्यास काळती. जनावर विकता येईल, किंवा हाकलून दिले जाईल. स्त्रीचे कसे होईल, निंदाच होईल तिची. मातृत्व मिळणे स्त्री जन्माचा क्षण आहे, हक्क आहे क्षण भाग्याचा. आधार याच मातृत्वाचा, सर्व जगास असेच. लोक येती लांबून, चिमणाजी सवदती नमून. आम्हा घेऊ द्या दर्शन आपल्या बाळराजाचे. हा सामान्य नव्हे बालक, दिसतो हा कैलास. हा सामान्य नव्हे बालक, दिसतो हा त्रैलोक नायक. त्रैलोक्याचा हा चालक. म्हणती कोणी या परी, कोणी म्हणती करुणी विचार. आज आहे सोमवार, हा शंकराचाच अवतार. आला कैलास सोडून, घेऊन बालकाचे दर्शन. लोक आनंदित होऊन, जाती एका एका मागून आपापल्या घरासी. ऐकून लोकांची ही वाणी, चिमणाजी ही अंतकरणी. आनंद न गेला जणी, धन्यता वाटे अत्यंत. तोही मनात विचार करत, इतके दिवस जे शिवव्रत निष्ठेने आपण आचरत. फळास आले असावे, नित्य आपण जो उपासीला. नित्य प्रेमाने पूजिला, जप ध्यानाने आळविला. केली व्रते उपवास, साधना केली जी खडतर. त्यामुळेच भगवान शंकर प्रसन्न होऊन आम्हावर कृपा केली शिवाने. ज्या शंकराने कृपा केली, ज्याने घटना ही घडविली, त्यानेच आपली तृप्ती केली. प्रसाद दिला अपूर्व, याच भगवान शंकराचे. नाव ठेवावे बालकाचे, मन ऐसे चिमणाजींचे. सांगू लागले पत्नीस, लोक काय काय म्हणतात, मजलाही काय वाटत. सर्व सविस्तर सांगत, तिनेही मान्य केले ते. बाळ माझा कल्याण कर, जगतास असे शुभंकर.
नाव ठेवावे शंकर स्पष्ट तिने सांगितले. चांगला मुहूर्त पाहून वर्षाचा दिवस ठरवून नावही निश्चित करून समारंभ ठरविला. वर्षासाठी सर्वांस गावातील स्त्री पुरुषास आमंत्रणे दिली खास. केली सर्व तयारी अगदी समारंभपूर्वक. वारसे गेले जमले कैक. गेले सगळे सोयरे भाविक. अगत्यपूर्व आलेच. सर्वांच्या मनी नाव शंकर. पित्याच्या मनात शंकर. मातेने ठरविले शंकर. नाव शंकर ठेविले. वारशात जमलेले भाग्यवान. ज्याने सृष्टी केली निर्माण. शंकर नाव सर्वांनी ठेवून वारसे याचे जेवले. जग ज्याने निर्माण केले त्यांचे वारसे जे जेवले. त्यांचे भाग्य केवढे भले. धन्य जन होते सारे. जय जय प्रभो श्री शंकर. पाप आमचे भयंकर. व्हावे आम्हा शुभंकर. प्रार्थना चरणी आपल्या. वारसे झाले जोरदार. आनंदून गेले अंतापुर. जो तो ब्रह्मानंदात असे चूर. आनंद नगरी दाटला. माता बाळास घेऊन हाक मारी शंकर म्हणून. बाळ लगेच मान वळवून पाहत राही टकामका. शंकर म्हणताची मनाजींनी हात पाय वर करुनी. ओ ओ सतत मुख करुनी. बाळ खेळले आनंदे. आपण नाव जे ठेवले ते बाळास पसंत पडले. याचे पुरावे अनुभवले माता पित्यांनी त्यावेळी. पत्नी आणि चिमणाजींचा काळ आत्तापर्यंतचा शिवोपासनेत मोलाचा गेला होता कष्टात. अगदी आत्तापर्यंत होते शंकर उपासनेत. आता शंकराच्या सान्निध्यात उभयताही रंगले. तरी शंकराचे कौतुक. खेळवून देती त्याला हाक. खेळणी त्यांच्या भोवती कैक. विविध कृत रंगाची दोघे शंकरास खेळवीत. मधून पाळण्यात निजवीत. प्रेमाने त्याला झोका देत. मंजुळ गाणी म्हणून. शंकरास घेई केव्हा माता. शंकरास घेई केव्हा पिता. शंकरास येऊन उभयंता. जाती शंकर दर्शना. शंकरास नाव घाली माता. मातेने शांत पाजविता. झोपी जाई थोपटिता. कधी भोकाड न काढले. स्वतः बाळलीला करून. माता पित्यास संतोषून. येणारेही आनंदून. जाती शंकरा पाहून. विविध बाळलीला करून. विविध चाळे दाखवून. सर्वास सोडिले मोहून. ऐसा बाल शंकर. याप्रमाणे शकले दुवत. बाळवर दिष्णू तो होत. शंकर सवंगडी जमवित. दंग खेळामध्ये तो. बोल शंकर बोल बोबडे. माता पित्यांचे कानी पडे. बोबडे ऐकण्याची सवय जडे. माता पिता तुष्टती. बोबडे बोल पुत्राचे वाटती. लाख मोलाचे अशा माता पित्यांचे भाग्य थोर असेच. एवढ्यासाठी काही कानी व्रतवैकल्य आचरुनी. तरी अशा लोकांच्या सदनी कधी न हालाला पाळना. भाग्यवान ते खरे असत. ज्यांच्या घरी बाळ रांगत. बोबडे बोल वेद वाटत. ज्यांचे त्यांनाच कळणार. थोडा मोठा झाल्यावर शंकर उठे लवकर. आणि स्नान आटोपल्यावर भस्मचर्ची सर्वांगा. वृष कोणाची लागू नये. इडापिडा बांधू नये. नजर कोणाची लागू नये. म्हणून माता काय करी. तीठ लावावी गालावरी. ओवाळी मीठ मोहरी. मिरच्या उतरून टाकी सत्वरी. बाळ शंकरावरुनी. शंकराला खेळवीत. माता पित्यांचा दिवस जात. अगदी आनंदात मजेत. दिवस जाई दोघांचा. सकाळी उठे शंकर. स्नान करून लवकर. भस्म लावी अंगावर. गावाबाहेर जात असे. गावाबाहेर अरण्यात. जेथे वनश्री सुशोभित. जेथे सर्वत्र असे शांत. वृक्षाखाली बसत असे. तो वृक्ष कोणता होता कोणासही तो माहीत नव्हता. सहज शंकर जात होता. होता बिल्ववृक्ष तो. हा बिल्ववृक्ष असत. येथेच बसणे असे युक्त. जाणीवपूर्वक योजना नसत शंकराची त्यावेळी. नाही तरी श्री शंकर कोणत्या वृक्षाखाली बसणार. कोणता वृक्ष आवडणार माहीत असे सर्वांना. बिल्ववृक्षाखाली आसन. पडलेल्या बिल्वपत्रांचे असून त्यावर मांडी घालून ध्यानस बसे शंकर. ध्यानस बसे कधी तास. कधी बसे तासन तास. कधी तर संबंध दिवस. ध्यानस्थ राही शंकर. माता पिता काळजी करीत. शंकर कोठे गेला असत. वनवन शोधार्थ हिंडत. दमून येती घरास. शंकर संध्याकाळी येत. माता पिता त्यास म्हणत. बाळ तू कोठे असे जात. काळजी आम्हा वाटते. आई तू अगदीही मुळीही करू नकोस काळजीही. मी कोठेही जात नाही. शोधू नका कुठेही. घरातच राहा बसून. त्रस्त न व्हा मज हुडकून. मी येईन आपण म्हणून. घरातच असा दोघेही असे शंकर म्हणत. माता पिता दोघे ऐकत. बाळ केवढा धीर देत. धन्यता वाटे दोघांना. शंकर जाई अरण्यात. बिल्ववृक्षांच्या खाली बसत. ध्यान लावून निवांत. दृश्य मोठे मोहक. वारा जुळजुळ वाहत. बिल्ववृक्षांचे पान गळत. ते गिरक्या घेत पडे शंकर मस्तकी. बिल्ववृक्षाच्या तळी धरणी. बिल्व पानांच्या आसनी. शंकर बसले ध्यान लावूनी. बिल्व दलेही शिरावर. दृश्य इतके हे सुंदर. कोण वर्णन करणार. कुणीच नव्हते पाहणार. कुणी होती याचीच. जे जे दृश्य पाहत ते काही न सांगत. बिल्व धरणी वाय असत. साक्षीदार बघणारे. अरण्यात येता जाताना. हिंस्र पशु भेटती नाना. त्यांना पाहुनी मुळीना. व्याला शंकर कधीही. हिंस्र पशु अत्यंत क्रूर. नुसते त्यांना पाही शंकर. डोळे फिरवून गरगर. निघून जाती पशु ते. पशुपती शंकर ज्यांचे नाव. त्यांच्यावर कसा घालतील घाव. घाव घालता उलटे लढाव. माहीत होते पशूंना.
जनावरे हे ओळखीत, मनुष्यास मात्र हे न कळत. निष्कारण जीव विटाळीत, दुःख सागरी पडतात. ध्यान संपल्यावरती येत, शंकर अंतापूर गावात. कीर्तन कथा देवळात, चालती तेथे थांबत. मनोभावे ऐके कीर्तन, भजन ऐकून करी भजन. कोठे चालता नामस्मरण, नामस्मरण करीतो. सर्व धार्मिक कार्यक्रमात मनोभावे भाग घेत. सर्व कार्यात रंगून जात. नंतर घरी येत असे शंकराचे वागणे पाहून. जो तो चकित होऊन, एवढे वय लहान असून धार्मिक वृत्ती केवढी. खाण्यापिण्याचे याचे वय, याला कशाचे नाही भय. धन्य याचे असे माय, अध्यात्म याला आवडे. अरण्यात ध्यानस्थ बसतो, कीर्तनास हजर असतो. मंदिरातही भजन करतो, प्रवचन ऐके प्रेमाने. अलौकिक याचे असे रीत, ऐसा बालक कोठे न मिळत. लक्ष याचे परमार्थात, अन्य काही न आवडे. शंकराच्या वागण्यातून गेले लोक हो मोहोनी. जो तो विचार करी मनी, सामान्य बालक नव्हे हा. अंतापुराच्या लोकात हा विचार चर्चेला जात. सर्वांना अभिमान वाटत शंकर आपल्या गावाचा. कोणी म्हणे हा न सामान्य नर, कोणी म्हणे हा अवतार, कोणी म्हणे हा ईश्वर, कोणी म्हणे हा शंकर, कोणी म्हणे याचा अधिकार. कोणासही न करणार, योग्य त्याचे असे पार. मानवी बुद्धी पलीकडे, लोक प्रभावित एवढे होत. माता पित्यास सर्व सांगत, माता पिता सर्व ऐकत. आनंद त्यांना वाटे आपल्या पुत्राविषयीचे मत ऐकून. लोकांचे हृदय माता पित्यांचे अभिमानाने भरत असे. सर्व अंतापूर गावात शंकर हाच विषय चालत. आता पुढील अध्यायात पुढचा कथाभाग पाहूया. नमून महाराज श्री शंकरा, बारसे बाळलीला हा सारा. अध्याय असे दुसरा समाप्त येथे झाला. संत वर्य योगी राज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. श्री सद्गुरु शंकर महाराज की जय.